हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमच्या आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहे लोटस बिस्कॉप केक हाफ KG मध्ये। तर इथे मी लोटस बिस्कॉप केकचा स्प्रेड घेतलेला आहे, म्हणजेच बिस्किटपासून बनवलेलं असतं, लोटसचे लिक्विड असतं, ठीक आहे। तर इथे क्रीममध्ये आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे, जास्त नाही, 1 चमचा हाफ KG क्रीममध्ये, जो आपण आतमध्ये यूज करतो क्रीम त्याच्यामध्ये। तर त्या क्रीमला बिस्कॉपचा टेस्ट यायला पाहिजे याच्यासाठी, ठीक आहे। स्पॅच्युलाने पूर्ण मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे। ठीक आहे, लोटस बिस्कॉप केक हा ट्रेंडिंगमध्ये आहे सध्या। बिस्कॉपचे कपकेक वगैरे छान टेस्ट लागते, म्हणजे बिस्किटासारखंच लागतं, एवढं काही नाही, पण खूप कॉस्टली आहे। 600 का 700 रुपयाला हाफ KG आहे, कारण त्याचं मटेरियलच खूप कॉस्टली असतं। तो बिस्कॉपचा जो आहे ना, तो डब्बा, तो काहीतरी समथिंग 500 रुपयाचा काहीतरी आहे, आणि पॅकेट एक येते बिस्किटचं, त्याच्यामध्ये छोटी मोठी साईज असते अवेलेबल, पण तो पण काहीतरी तेवढा बिस्किटचा पॅकेट 200 ग्रॅमचा 300 रुपयाला आहे। 300 रुपये। टेस्ट थोडीशी असते चांगली, छान लागतो खायला केक तो, तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा। थोडंसं इथं कलर त्याचा चेंज झालेला आहे आणि टेक्स्चर पण चेंज झालेला आहे। तर क्रीम सगळी स्प्रेड करून घ्यायची, आणि इथे तुम्ही बिस्कॉपचं जो बिस्किट असतं त्याचा क्रश करून टाकला तरी चालतं, ठीक आहे। 2 आणि एक व्हॅनिला स्पॉन्जमध्ये पण बनतो, आणि एक जर स्पेशल ऑर्डर असेल तर ज्यावेळेस आपण बेस किंवा स्पॉन्ज बनवतो त्या स्पॉन्जमध्येच बिस्कॉपचं स्प्रेड मिक्स करायचं, किंवा बिस्कॉपचे जो बिस्किट आहे त्याचे क्रम्स करून त्याच्यामध्ये मिक्स करायचा, तो पण छान टेस्ट येतो, बिस्किटाचा कलर सारखा येतो। इथे थोडीशी क्रीम पडली आहे टेबलवरती, ठीक आहे। अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचे। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। नेक्स्ट व्हिडिओ येण्यासाठी, आलेलं तुम्हाला माहीत पडण्यासाठी, चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला किंवा आपल्या ह्या रेसिपीला लाईक करा। असे नवीन नवीन केकचे व्हिडिओ, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येण्यासाठी सबस्क्राईब हे करावं लागतं। तर खाली एक सबस्क्राईब बटन असतं रेडमध्ये, त्याच्यावर क्लिक करायचं आणि तुम्हाला सर्व डिटेल्स तिथं भेटून जाते आपल्या चॅनलची, त्याच्यासाठी सबस्क्राईब करायचं, ठीक आहे। इथं मी क्रम कोट करून थोडा वेळ केक फ्रीजमध्ये ठेवला होता, तर नंतर क्रम कोटिंग करून होऊन 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचा, नाही ठेवला तरी चालेल। जर तुमची क्रीमचा टेक्स्चर व्यवस्थित असेल तर डायरेक्ट तुम्ही आयसिंग प्रॉपर करू शकता, ठीक आहे। पण जर तुम्ही नवीन असाल, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे। तर इथं ज्यावेळेस आपण बाहेर क्रीमचं आयसिंग करत असताना, तर त्याच्यामध्ये कोणताही म्हणजे बिस्कॉपचा स्प्रेड वगैरे नाही मिक्स करायचा, कारण त्याचं टेक्स्चर वेगळं येतो। आपल्याला बाहेर पूर्ण व्हाईट ठेवायचं आहे, जेवढा कमी क्रीममध्ये करू शकता तेवढ्या कमी क्रीममध्ये बनवायचा केक, जर कस्टमरची रिक्वेस्ट असेल लेस क्रीममध्ये तर। इथं माझं साईडून थोडासा आतला बेसचं दिसतो लेअर, ओके। तर तिथं थोडीशी क्रीम लावू शकता, मी शक्यतो नाही लावत, कारण लेस क्रीमच्याच माझ्या पूर्ण ऑर्डर असतात, ओके। अशा प्रकारे फिनिशिंग करून घ्यायची, जिथं कमी क्रीम वाटत असेल फिनिशिंगला वरती
टॉपला थोडी क्रीम एक्स्ट्रा होतेच, कारण एक लेवल करायला थोडी क्रीम लागतेच. ते तर कॉमने कॉम करून घ्यायचे. ठीक आहे. आणि ज्यावेळेस आपला जो केकला आयसिंग करून झालेली असते, त्याच्यानंतर जी अशी खाली क्रीम असते ती नाईफने किंवा थोडंसं सुक्या कपड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि तो क्लीन करून घ्यायचा. तर इथे मी वरती लिक्विडी स्प्रेड करणार आहे. तर हेच एवढंच थिक असतं हे. तर 2-3 चमचे हा स्प्रेड काढून घ्यायचं बिस्कॉपचं आणि त्याच्यामध्ये दूध मिक्स करून, पाणी मिक्स नाही करायचं. पाणी मिक्स केल्याच्यानंतर त्याची टेस्ट पण चेंज होते, कलर चेंज होतो, प्लस ते मिक्स नाही होत. ओके, ठीक आहे. इथे मी पाणी मिक्स केले पण तो मिक्स नाही झालेला. त्याच्यानंतर मी 2 चमचे दूध मिक्स केलेलं आहे. जसं थोडंसं इथे त्याचा कलर चेंज झाले पाणी मिक्स केल्यामुळे. नाही तर लास्टला मी एक केकचा फोटो टाकलेला आहे, तो मीच बनवलेला आहे. त्यावेळेस मी फक्त गरम केलं होतं थोडंसं गॅसवरती 1 ते 2 मिनटं. एकदम नॉर्मली गरम करायचं, म्हणजे ते घट्ट असतं ना, तर ते थोडंसं लिक्विडी होतं. आणि पायपिंग बॅगमध्ये भरून ती ड्रिपिंग करून घ्यायची. ठीक आहे, अशी ड्रिपिंग करायची. मग ते खाली खाली येत राहतं, छान वाटतं ते तसं. असं पाहिजे त्या डिझाईनमध्ये तुम्ही करू शकता. पूर्ण कवर पण करू शकता, पण ॲक्च्युली खूप कॉस्टली असतं हा स्प्रेड, त्याच्यामुळे थोडा कमी यूज करायचा. लुक पण छान आला पाहिजे. आणि नाईफने मी दुसरी एक डिझाईन ह्याच्यामध्ये बनवत आहे, राऊंड अँड राऊंड, राऊंड अँड राऊंड. ओके, ठीक आहे. खूप सोपी पद्धत आहे. सर्व ड्रिप खाली आली. आणि इथं मी बिस्कॉपचं हे लोटसचं बिस्किट घेतलेलं आहे. एक बिस्किट काहीतरी 30 रुपयाला काहीतरी भेटतं हे, सिंगल पीस घेतला तर. ते पण जिथून आम्ही केकचं मटेरियल आणतो त्यांच्याकडे ते भेटतं. ठीक आहे. पण नॉर्मली जर आपल्याला केक बनवायचा असेल, एक केक बनवण्यासाठी आपल्याला अशी डिझाईन करायची असेल सिंपल, तर 2 हे बिस्किट आणि ते क्रम्स केलेले 1 बिस्किट, असे 3 बिस्किट लागतात. आणि जर तुम्ही केकमध्ये पण मिक्स करणार असाल तर त्याच्यामध्ये 2 बिस्किट लागतील. म्हणजे ते 3 आणि ते 2 5 आणि मग ते 5 बिस्किटांची प्राईस आणि हा जो लिक्विड स्प्रेड आहे तो, अशी प्राईस ॲड करून तुम्हाला केकची प्राईस काढावी लागते, कारण हा खूपच कॉस्टली केक आहे. ठीक आहे. अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.